हॅलो फ्रेंड, कसे आहात तुम्ही? तर आज चाललो होतो आम्ही बैरामला जाताना मधामध्ये थांबलो. मग काढले आम्ही मस्त रील्स, फोटो वगैरे. मग केला आम्ही नाश्ता, मग भेल वगैरे बनवलं. मग मस्त केला नाश्ता करून झाल्यानंतर काढलं माझ्या भाच्यासंग काढले मी माझ्या भाच्यासंग याची एक छोटीशी रील. मग तिथे होते वावरामध्ये होता खूप सारा कापूस. मग मी गेली वावरामधून आणलं थोडंसं कापूस चोरून. माझ्या मागे हे दोघं पण आले होते वावरामध्ये. यांना म्हणत होते तुम्ही येऊ नका, कपडे घाण होते. हे काही ऐकायला तयार नाही. हे पण आले माझ्या मागे. मग गेलो आम्ही बैरमला पोचल्यानंतर बघा, सकाळी तर काहीच गर्दी नाही, फक्त दुकानं होते. इकडनं पण खेळण्याची दुकानं होतं, तिकडनं पण खेळण्याची. आम्ही दोघी मस्त फिरत होतो बघा. मग फिरल्यानंतर मग विचार केला का चला मंदिरात जावे. मग आम्ही सगळी फॅमिली, हे माझा भाऊ, माझी वहिनी वगैरे, आम्ही सगळी फॅमिली मग गेलो मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर इकडनं पण खूप सारे दुकानं होते, तिकडनं पण खूप सारे दुकानं होते. हिला बसवलं होतं गाडीवर. ही तर मस्त हसत होतं ती गाडीवर. हिला म्हटलं हे तर यायला तयारच नव्हती. मग घेतले आम्ही असं हार फूल वगैरे घ्यायला गेलो. मग घेतले आम्ही असे सगळ्यांनी हार, फुलं, अगरबत्ती, नारळ वगैरे घेतलं. मग चढलो आम्ही मंदिराच्या आतमध्ये चढायला गेलो तर तिथं होत्या खूप साऱ्या पायऱ्याला बघून तर मला तर चक्करच आले. मी म्हटलं इतक्या साऱ्या पायऱ्या, तिथे आहे 125 पायऱ्या. मग असं आम्ही सगळेजण, माझा भाऊ वगैरे, माझी बहीण, माझी वहिनी, आम्ही सर्वजण मग गेलो मंदिराच्या आतमध्ये. हे आहे बैरम बाबाचं मंदिर. ते मग दर्शन वगैरे झाल्यावर मग आलं खाली. इथे आहे बघा मटणाच्या हंड्या. इथे 1 किलो मटण आपल्याला भाजी बनवून देईन ते 350 रुपये प्लेट मध्ये, म्हणजे पूर्ण भाजी आपल्याला मिळून जाते बनवून वगैरे रेडी. मग आम्ही आलो आमच्या ठिकाणी. तिथे भाजी वगैरे शिजून झाली होती. मग आम्ही थोड्याशा गोष्टी वगैरे केल्या. इथे मेथी वगैरे निसणं चालू होती बघा. तुम्हाला दाखव, हे मी आहे मस्त. तिथे माझी मोठी भाजी वगैरे करत होती. मग भाजी वगैरे झाली. माझी बहीण म्हणते मी भाकऱ्या करते. मग ते बसली भाकऱ्या करायला. मग भाकर वगैरे झाल्या मस्त. मग बसलो आम्ही सगळेजण जेवण करायला. हे बघा, हे माझी बहीण, ते मी, तिकडनं माझी वहिनी, ते माझी बहीण, ते वहिनी, ते माझा भाऊ, आणि हा पण माझा भाऊ. आम्ही मस्त जेवण झाल्या. मग बसल्या महिला मंडळी. ह्या पण मस्त, ही माझी मोठी आई आहे, मस्त हड्ड्या तोडून राहिली बघा कशी जेवण करत आहे. ह्या पण मस्त बसल्या जेवण कराय. ही पण माझी मोठी आई आहे. सर्वजण मस्त जेवण करत होते. हिच्या ताटात तर बघा सारे हड्ड्याच. हे दिसते तशी आहे नाही, सगळे हड्ड्याच खाऊन घेतले हिने. ही माझी मोठी आई आहे, माझी आई आहे इथे बसली. आमच्या चालू होत्या, माझे भाषा, माझे बाबा, मी, आमच्या चालू होत्या मस्त बारीक गोष्टी. मग तुम्हाला जेवण वगैरे झालं आमचं बघा. हे मग आलो आम्ही मस्त बाहेर फिरायला. रात्र तर खूप झाली होती. तर माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला तर नक्की सांगा.